सोपं आहे. राहू दे. 28 योग चक्रवर्ती पहा आपली मंडळी वारकरी आहे. पंढरपूर जय बिरसा गुरख्याची वाडी यांच्याकडून 50 रुपये चांगलं भाडोड व्हायलाबद्दल आलेले आहेत. धन्यवाद. सकाराम पाटील 28 योग चक्रवर्ती कौरव पांडव दादा नेती किती छत्रपती कोटी यादव गेले दादा कोण पृथ्वीवरी आम्ही तुम्ही जाईल मग बसा बोंबलत होतो. काहीतरी आता जन्मात करा आता गेल्यावर काही नाही विसरले तुम्ही म्हणून म्हणतो अरे निर्गुण निराकार दादा कुठे चालले बाई तू? माहूरला आता पंढरपूर आलं तू माहूरला चालू गडावर बापरे. मग तिथून खाली पृथ्वीवरी उतरत दादा एकही फार होईल सोपं नाही बाबा. पृथ्वीवरी दादा एकही फार होईल बहीण भावाचा दोघाचा विवाह लागल 5 वर्षाची बाळ भरतार मागेल 6 वर्षाची नार गर्भ राहील म्हणून म्हणतो काय म्हणतो अरे निर्गुण निराकार ऐका या पृथ्वीवरील थोडा थोडा वारा सुंदट थोडे थोडे दादा पर्वत उडून जातील आणि 11 जाती जातील एका ठिकाणी जेवतील. ब्राह्मण कोमटी वाडी सगळे आता हॉटेला मध्ये खाली पक्षासारखे उडून चालले पहिल्याला हात लावू देत नव्हते. काय सांगून पाय दादा आणि निर्गुण निराकार दादा या कलियुगाचे ऐकावे थोर पुत्र तो होईल पित्याचा वैरी मारायले बापाला काय काय हेच मारा झाला. निर्गुण निराकार दादा माहूर माझे का आता ऐका एक माझा शिकून उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार जातील चंद्र सूर्य मग पडेल अंधार धरती आकाश जाईल मग वाटत काही डोळे लागले की काय
अरे जीवनात काही असेल तर करून घ्या, नाही तर काही फायदा हा. नाही. कोणी असं कोणी तसं काहीही फायदा नाही. चंद्र सूर्य हा तो बरा आहे, तोपर्यंत आपल्याला होत असेल पायानं पैदल करा, वाऱ्या करा, गाडीनं करा, काजं करा, मात्र लड्डू गोळे हे काही सोडू नका. आणि एक दादा माझे ऐकावं शिकून संत, तुम्ही मुळी पाठवा, नाव आहे आदिमाई शक्ती. शस्त्रमूर्ती एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिमाई शक्ती. म्हणून म्हणतो बाबा हे माहूरचा 700 वर्षाच्या गडावर लिहिलेलं आहे. एकनाथ महाराजानं हे भारुडाच्या महाराज लोकायला काही माहित नाही, कीर्तनवाल्यालाही माहित नाही. एवढा जर केला तर तुम्ही काय निराकार दाता महाराज म्हणते नाही बघ आरती घे. मग महाराज वेळ व्हायला पुरा छोटा म्हणा सोडू सांग. बरं तसं करा. पहिल्यांदाच आमच्या इथं भारत जसं येता येत असा पहिल्यांदाच झाले आमचे जसं येता येत नाही केलं, पहिल्यांदाच केलं. कमाई केली फार बाई मी कमाई केली फार, कमाई केली फार बाई मी कमाई केली फार, कमाई केली फार बाई मी कमाई केली फार, कमाई केली फार बाई मी कमाई केली फार. वावर घेतलं 4 एकर, विहिरी खतल्या 4. बापरे. हो भाजीपाला लाविला फार, ताट आहे की ताट? ताट केले 4 दिवस. आणि कमाई केली फार बाई मी कमाई केली फार. चटणी संग भाकर खाली मग गाई म्हशी घेतल्या 4. अरे बाबा गाईला हातात आणि दूध काढते भराभर, हो. आणि नेऊन देते डेअरीवर, काय फायदा आहे? आणि चहा पिते काळा भोर. आणि कमाई केली फार बाई, कमाई केली फार, कमाई केली फार बाई, कमाई केली फार, कमाई केली फार बाई, कमाई केली फार. काय कमाई करायची बाई? देवी जाऊ देते जरा पित नाही दुधाचा. मला लेकर आहे तर 4. काय एक झालं डॉक्टर, बापरे. दुसरं झालं मास्तर, हो आणि तिसरं झालं इंजिनियर, काय कमीच नाही घेऊन. आणि 4थं निघलं हराम. बाहेरच निघलं. इकडे याचं कारण. घरून पोरांना दटवलं काय? दादा हो. मी गेले तहसीलवर, हा काला कोर्टात तिकीट केलं 1 हो आई हो. बाय यायला आमचा आणि पगार झाला निराधार, आणि तेव्हा खाते पोट भर, कमाई केली फार बाई.
प्राणामध्ये गेला प्राणापाना कधी गेला पादर पडलो हो भाकर जाईल अरे बस तोंडात पाणी टाकलं तर इकून चाललं इकून हा चाललं पोरं येईलच का तिथे दादा मरण जवळ आल्यावर हो. पुण्याचा काटा झाला झिरोवर गेला रे आज जेव्हा कळाला ज्ञानेश्वर हा इकडे आणि धावला मग आठवलं पंढरपूर आठवण केली फार बाई. एक नंबर आता पाहिजे डॉक्टर भेटवा भेटवा